गोपाळनं त्याच्या आईला नक्की सांगितलं असणार पैसे दागदागिने कुठं ठेवले ते. रणजी विचार. फुलत आहे काम करते होय ग तू. बाई तिकडे बाहेर बघितलं का, गोपाळच्या दर्शनाला लोकांची रांगच रांग लागली. अगो गर्दी काय कमी व्हायचं नावच घेईन बघ. होय की, आता ती समधी देवाचीच कृपा आहे बघ, आणि माझ्या गोपाळचं पुण्य आहे. तर ग बाई लोक काय म्हणतात माहिती का, बाहेर म्हणतात की गोपाळ ना देवाचा अवतार आहे, देवाचा. त्याचा जय जयकार काय करत्यात, आणि बाई त्याला हारतुर काय घालत्यात, आणि ना काय म्हणतात माहिती बरं, का, ते ताक दे. ते म्हणतात का गोपाळ महाराज आहे, आणि कसलं दान मिळतंय, आणि दानात काय मिळतंय, सोनं चांदी दाग दागिने पैसा अडका समद काय ग. हा ग बाई की ग, आता हे बघ समजा गावातल्या लोकांनी गुण आलाय आणि त्याचा अनुभव आलाय म्हटल्यावर श्रद्धेने टाकते ती. बाई मी तर म्हणते असं दान यायला पाहिजे, असं दान यायला पाहिजे. म्हणजे मला म्हणायचंय का पंचक्रोशीतल्या लोकांना त्याचा गुण अनुभव आला पाहिजे. हा वय ग फुला ताई, एवढं सगळं घरामध्ये येतंय, कुठं ठेवत असेल गो गोपाळ. हा नाही म्हणजे आई म्हणून त्यानं तुला काही सांगितलं असेलच ना. हे बघ रंजे, ते काय मला माहित नाही, आणि जरी त्याने मला सांगितलं असतं ना तर मी आता तुला काही सांगितलं नसतं. आणि रंजे, जवा बघावं तवा तुझा पैशावरच कसा डोळा असतो ग. हा ग फुला ताई, काय बोलते तू, माझा पैशावर डोळा वय ग. बाई हित्त लक्ष्मी स्वतःच्या पावलानं चालत येते म्हणून विचारतीये मी. काय दरोडेखोर लुटारू वाटले वय ग तुला लगेच लुटून न्यायला. तुझा काय भरोसा नाही बाई, जागा कळली ना ते बी लुटून न्यायला कमी करणार नाहीस. फुला ताई ऐकून घेते म्हणून लई बोलू नको बर का. मी काय तसली बाई वाटले वय ग तुला. हा या गावातल्या लोकांना डोसकी नाही हेच खरं आहे. तुम्हाला काय झालं एवढं तापायला, काय झालंय. बाहेर भांडाराची तयारी चालली, गोपाळच्या नावाने भांडार घालायचं म्हणतात. हा भांडारा म्हणजे जेवण असणार की. हा तुला जेवणा पलीकडे काय सुचत नाही का? त्या भांडाराचा खर्च कोण करणार? माझा बाप करणार का तुझा बाप करणार? कशाला लागतोय तुमचा आणि माझा बा. हिता हाय की घरामध्ये बाबा गोपाळ बाबा. हा आता तेच करतील की सगळा खर्च. आता एवढं उत्पन्न येत आहे म्हणल्यानंतर, म्हणजे दान दक्षिणा येते एवढी, मग तेच करणार खर्च. आता ते कुठे ठेवतात हे त्याची आई आपल्याला सांगत नसली म्हणून काय झालं. करा खर्च करा, उडवा पैसा. हा अजून पैसा हातात येत नाही तोपर्यंत उडवायला सुरुवात झाली. चांगलं बापाकडे जबाबदार दे म्हणत होतो, पण नाही. आता बाप काय पैसे घेऊन पळून जाणार आहे तवा. अहो असं काय करताय? अहो महाराजांनी सगळ्यांचं भलं केलंय, तुम्ही पण भीमाबद्दल विचारा की त्यांना काहीतरी. माझं महाराजांशी बोलणं झालंय, त्यांनी खात्री दिली की विवाहाच्या पत्रिकेतला मंगळ दूर होणार आणि तिचं लग्नही होणार.